परभणीमध्ये मंगळवारी 10 डिसेंबरला स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली। या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांची बुधवारी 11 डिसेंबरला परभणी जिल्हा बंद पुकारला गेला। यावेळी बंदला हिंसक वळण लागलं आणि तोडफोड जाळपोळ करण्यात आली। यानंतर अनेकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलनकर्त्याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि पुन्हा परभणीमध्ये तणाव निर्माण झाला। त्यावर आता अधिवेशनात आज चर्चा झालेली आहे। तर परभणी प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा त्रास होता अशी माहिती फडणवीसांनी दिली। सोमनाथला कोणताही श्वसनाचा त्रास झालेला होता। फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यावर कुटुंबाची मात्र आता प्रतिक्रिया समोर येतेय। सभागृहात आज परभणी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय। मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। त्यांची आई आपल्यासोबत आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की जे देवेंद्र फडणवीस यांनी आता 10 लाख जाहीर केले ते आम्हाला नको आहे। त्यांची काय ही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। काय झालं आई, काय म्हणतात? असं माझा मुलगा जसा जिवंत होता ना तसा मला पाहिजे। माझा मुलगा कुणाचा खून केला नव्हता, कुणाचा बळी घेतला नव्हता। माझ्या मुलाचा अन्याय करून माझ्या मुलावर हे आणि अन्याय करून माझ्या मुलाचा ह्याने बळी घेतल्यात आणि मला माझा मुलगा पाहिजे। 10 लाखांची मदत नाही, माझ्या मुलाच्या अंगावर कपडा ठेवून ते पोलीस लोकांनी सगळ्यांनी मारून माझ्या लेकराचा जीव घेतला ते। आणि माझा मुलगा जिवंत असताना मला हे कळवले नाहीत, सांगितले नाहीत। आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राज्याचे, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि 10 लाखाची मदत तुम्हाला ते देतात। हृदयविकाराचा झटका होता, त्यांना माहिती होता। त्यांनी का पकडले माझ्या मुलाला? 4 दिवस का नाही सांगितले मला? तुमच्या मुलाला हृदयाचा हे आहे, त्रास आहे, तुम्ही घेऊन जावा म्हणायचे होते त्यांनी। माझा मुलगा मला द्यायचे होते परत, का दिले नाही त्यांनी? का सांगितले नाही त्यांनी? कशाबद्दल माझ्या मुलाला हे एवढं मारून जीव घेतलात ते? माझ्या मुलाच्या अंगावर कपडा न ठेवता 4 दिवस मारहाण केल्यावर कोण राहील का? स्वतःला कोण मारून घेईल का? त्याला 10 हात होते का? माझ्या मुलाला 10 हात होते का मारून घ्यायला? रिपोर्ट कस काय आला? हे ना जर मारलं ना, पोलीस लोकांनी जर मारलेलं नाही मग रिपोर्ट कसा आला? आपल्यासोबत त्यांचे मोठे बंधू देखील आहेत। आपण त्यांना विचारूया की नेमकं हे तुमचं काय म्हणणं आहे की रिपोर्ट वेगळा आला आहे आणि मुख्यमंत्री वेगळं काही सांगतायत? मला सांगा, आता रिपोर्टमध्ये आलाय शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरी, बरोबर? मुख्यमंत्री साहेब सांगतायत की हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आला। जर त्यांना हे माहित होतं हृदयविकाराचा त्याला आजार आहे, ज्या दिवशी अरेस्ट केला त्याच्या पहिल्या दिवशी तर कळवायला पाहिजे होतं, नाहीतर 1-2 दिवसात तरी कळवायला पाहिजे होतं आम्हाला। मग त्याच्यामध्ये आता 10 लाखाची मदत देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। अहो, मदत नको आहे आम्हाला, न्याय पाहिजे। आम्ही भिकारी नाही, कष्ट करून खाणारी औलाद आहे आमची। आम्ही भिकारी नाही। 10 लाख नको आहे आम्हाला। 10 लाख आहे, त्याच्यापैकी करोड रुपये घातले असतील माझ्या आई वडिलांनी, त्याच्या 10 लाख रुपयाची बराबरी कोण करू शकत नाही। रक्ताचं पाणी करून मग आमच्या आई वडिलांनी त्याला शिकून मोठे केले। जे आजार आईला माहीत असतात ना, जे आजार आईला माहित असतात ना, ते कोणाला माहित नसतात। त्यातला कुठला त्रास आहे, कसला त्रास आहे, आईशिवाय कोणाला माहित नसतात। आम्हालाही माहित आहे, आम्ही रक्ताच्या नात्यातले, त्याला कुठला आजार होता कुठला नाही आम्हाला सगळं माहित आहे। मला काय वाटतं की 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जे पोलीस स्टेशनमध्ये अटक केले होते ते सर्व फुटेज सर्वांना म्हणजे जनतेपुढे आले पाहिजेत आणि जनतेला पण कळलं पाहिजे की आज आमचा भाऊ आहे, माझ्या आईचा एक मुलगा आहे, उद्या चालून त्यांचाही असंच होईल। त्यांचा पण एखादा मुलगा असेल, भाऊ असेल, कोणी असेल, ते असंच घडेल। पण नंतर ते असंच होत जाईल आणि प्रत्येक विद्यार्थी हे गुन्हेगारीच्या मार्गाने जाईल।